शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल जिल्हा कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आणि सभा शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख दीपक निकम, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, नगरसेवक, शहर प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। कारण 4ची वेळ दिली होती आणि 4ची वेळ दिली असल्यामुळे मला उशीर आहे। 4 वाजल्यापासून आपल्यापैकी बहुतेक म्हणजे 50% अधिक तर 4 वाजताच या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आता 6:15 वाजले। मला थोडी कल्पना आहे कारण आमच्या माता भगिनी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत। महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाकडे आणि म्हणून शिवसैनिक हा खंबीरपणा उभा करणं, त्याचा मनोधैर्य वाढवणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं नेता म्हणून माझी पहिली जबाबदारी। आणि आज मला वाटते की मी सगळ्यांची मोठ बांधण्यामध्ये यशस्वी आहे। ही गरज होती खरं म्हणजे। दुर्दैवानं हे केवळ माझ्या पक्षात असं नाही, सर्वच पक्षांमध्ये हे चाललं आहे। कुठलाही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही। पण आज मला पनवेलमध्ये याचा आनंद झाला की मी सगळ्यांची एक चांगली मोठ बांधू शकलो। आता निश्चितच एक चांगली दिशा या पनवेलमध्ये संघटनेला। साहेब, आपण आता भाषणामध्ये उल्लेख केला होता की मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळं काय 25 जागा वगैरे काय सेटलमेंट युती वगैरे झाली होती आणि नंतर कोणाचा तरी आदेश आला, त्यावेळेला संपर्क प्रमुख आदेश बांदेकर होते। मग आपण त्यांचं नाव का नाही घेतलं साहेब? मी आता म्हणत ना कोणाचा तरी आदेश आला, नाव कशाला घेऊन? मी सांगितलं ना आदेश आला म्हणून। मी नाव घेतलं ना असं काय म्हणतात? विधान परिषद काय सांगितलं बाबा आदेश आला। आता समजा साहेब, आपण विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकण स्वामी बघा, मी परत पहिले स्पष्ट करतो बघा, ही टीका टिप्पणी करण्याकरता नाही, परंतु कार्यकर्त्याला जे काही घडलं त्यातलं सत्य माहीत असलं एवढ्यापुरताच तो प्रसंग। आपण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे। आपला काय तिथं संख्याबळांच्या आधारे आपला काय निवडून येणार नाही तिथं उमेदवार, तरी पण आपण उमेदवार दिलात, तो कोणाच्या तटकरींसाठी दिलात, कोणासाठी दिलात? शिवसेना कोणासाठी कधीच लढली नाही आणि जेव्हा लढली तेव्हा ज्यांच्यासाठी लढली त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढली। शिवसेनेने नाही, पण लोकांची अशी चर्चा आहे की तटकरींसाठी हा उमेदवार तुम्ही दिलेला आहे। भूमिका शिवसेनेने घेतलेली, शिवसेनेने शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला आहे। शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच तो लढणार आहे। मतदारांनी ठरवायचे कुणाला मतदान करायचं, अधिकार मतदान काय विश्वास जिंकण्याचा काय लढाई काय जिंकण्यासाठी असते का? 2चे खासदार असलेला भाजप आज सत्तेमध्ये राज्य करतोय, तो लढला नसता तर जिंकला असता का? तो आम्हाला का हा प्रश्न विचारला? अरे 2 खासदार असलेला देशावर राज्य करतोय, ते लढत होते म्हणून जिंकले ना। तर शेवटी जर लढायचं पाहिजे, बोलण्याचा उद्देश तितकाच आहे की समोरच्या बलाढ्य किंवा संख्याबळानुसार तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही स्थिती असताना कोणता विश्वास मनात आहे? विश्वास कशाला हवा आहे? निवडणूक लढवायसाठी असते, लढायची असते, कार्यकर्ता लढतो। शिवसेनेने लढायचा निर्णय घेतला, लढत राहणार, जिंकेपर्यंत लढत राहणार। शेवटच्या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलं की पुढची निवडणूक की स्वबलावर, काय आत्मविश्वास आहे? स्वबळावरच लढणार। आत्मविश्वास कशाला? आत्मविश्वास शिवसैनिकाचा आत्मविश्वास आहे। पुढची निवडणूक स्वबळावर लढणार आणि स्वबळावर जिंकणार। आणि मधल्या भाषणामध्ये तुम्ही असंही म्हणालात की महाविकास आघाडी ही तडजोड आहे। हो, बरोबर आहे ना, सगळीच तडजोड आहे ना। महायुती तडजोडच आहे ना, का जागा वाटून घेतात त्याला तडजोडच म्हणतात ना। ह्या सगळ्या तडजोडी आहेत, राजकीय सोयी करता होणाऱ्या तडजोडी आहेत। तो पक्ष नव्हे ना, महाआघाडी हा पक्ष आहे का? महायुती हा पक्ष आहे का? पक्ष स्वतंत्र आहे। मुंबईच्या धर्तीवर तुम्ही इथं पनवेल महानगरपालिकेचं विस्तारीकरण करताय, काय नक्की पुढची रणनीती आहे? पुढची रणनीती सगळे आज सांगायची गरज नाही। आज उद्घाटन केले, आज धोरण सांगितलंय, धोरणाची अंमलबजावणी या वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल।